गुड मॉर्निंग स्टुडंट. yesterday we have learned आपण बघितलं की स्वामीनाथन आणि जो मनी होता यांनी मनी जो होता मनीने एका ब्लाइंड पपीचा रोल केलेला होता आणि त्याने त्याचा जो शत्रू होता सोमू याच्या पायाला काय केलेलं होतं, बाईट केलेलं होतं. आणि मनी हा जो स्वामीनाथन हा जो होता त्याने एका ब्लाइंड किटनचा रोल केलेला होता आणि त्याने त्याची जे पाव होती त्याच्या पावने त्याचा जो शत्रू होता शंकर त्याच्या पायाला काय केलं होतं, स्क्रॅच केलेलं होतं. अशा प्रकारे त्यांनी हे दोघांनी हे रोल चांगल्या प्रकारे पार पाडलेले होते. नाउ मनी रिमेन्ड स्टन फॉर अ मोमेंट अँड देन स्क्रॅम्बल्ड टू हिज फीट. आणि त्याचे मनीचे जे पाय अव्यवस्थित झालेले होते तर ते पाहून तो थोडा वेळ मनी जो होता तो थोडा वेळ स्तब्ध झालेला होता. काही क्षण स्तब्ध असा उभा होता. त्यांनी डोळे बघितल्यानंतर त्यांना त्याचे समोर कोण दिसलं, शत्रू दिसले. म्हणून त्यांचे जे ते थोडा वेळ मनी हा जो होता थोडा वेळ स्तब्ध झालेला होता आणि त्याचे पाय सुद्धा अव्यवस्थित होते. ही लुक अराउंड हिज फेस ट्विचिंग विथ शेम अँड रेग. आणि त्याने सगळीकडे बघितलं आणि त्याचा जो चेहरा होता तो रागाने आणि संतापाने असा गुंडाळलेला होता. ही सॉ द पी सिटिंग इन अ कॉर्नर अँड हिज आयजेस ट्विंकलिंग विथ मिसचीफ अँड फेल्ट इम्पेल्ड टू टेक हिम बाय द थ्रोट. आणि बाजूलाच एका कोपऱ्यामध्ये पी बसलेला होता. त्याने बघितला आणि त्याचे पीचे जे डोळे होते ते ट्विंकलिंग म्हणजे चमकत होते. ते दुखापताने आणि प्रवृत्तीने तो त्याच्या घशामधून असा आवाज काढत होता. दुखापतीचा असा आवाज काढत होता. ही टर्न राऊंड अँड सॉ राजम रिगार्डिंग हिम स्टेडीली, हिज माउथ स्टील क्युअरिंग विथ अ स्मूथर ग्रीन. आणि नंतर तो टर्न झाला आणि त्याने बघितले की राजन हा मागेच उभा आहे स्तब्ध. आणि त्याला पाहून राजनला पाहून त्याच्या तोंडातून थरथरणारा आणि गुदमरल्यासारखा आवाज निघाला. ॲज फॉर स्वामीनाथन ही फेल्ट दॅट द बेस्ट प्लेस फॉर हिमसेल्फ वुड बी द डार्कनेस अँड ऑब्स्क्युरिटी अंडर अ टेबल ऑर अ चेअर. आणि स्वामीनाथन त्याला म्हणाला की हे जे प्लेस आहे ते माझ्यासाठी बेस्ट प्लेस होतं, परंतु इथे जे डार्कनेस आहे आणि जो अस्पष्टपणा आहे तो टेबल खाली किंवा चेअर खाली आहे. व्हॉट डू यू मीन बाय धिस राजम, मनी आस्क. मनीने राजमला विचारलं की याचा अर्थ काय आहे राजम. व्हाय आर यू सो वाईट. मग राजम म्हणाला की तू असा चटकन कसा घाबरून गेला. इट वॉज युअर फॉल्ट सेड मनी व्हेहेमेंटली. आय डिडंट नो ही लुक अराउंड. तर हा तुझा फॉल्ट आहे, म्हणजे ही तुझी चूक आहे असा मनी जोरदारपणे त्याला म्हणाला. हे मला काही माहीत नाही. ही लुक अराउंड. त्याने सगळीकडे बघितलं. वेल आय डिडंट आस्क यू टू क्रॉल अँड बार्क डिड आय. आणि ठीक आहे मी तुला विचारत नाही की तुम्ही का बरं बार्किंग केलं आणि का बरं तुम्ही ते रेंगाडत माझ्या रूममध्ये आला आणि डॉगसारखं असं बार्किंग केलं. मी हे तुम्हाला विचारत नाही. सोमू अँड कंपनी लाभ. आणि सोमू आणि त्याचे जे बाकीचे मित्र होते त्यांची जी कंपनी होती, मित्र होते, ते त्यांना बघून हसू लागले. मनी ग्लॅड राऊंड. आय एम गोईंग अवे राजम, धिस इज नॉट द प्लेस फॉर मी. आणि मनीला राग आला होता त्यामुळे त्यांनी सगळीकडे राऊंड बघितलं आणि तो म्हणाला राजमला की मी आता इथून निघून जाते, हे प्लेस माझ्यासाठी चांगलं नाही आहे. राजनने रिप्लाय दिलं, उत्तर दिलं, यू मे गो अवे इफ यू डोंट वॉन्ट मी टू सी यू ऑर स्पीक टू यू एनीमोर. तर राजमने त्याला उत्तर दिलं की तू निघून जा आणि याच्यानंतर मला तू दिसू पण नको आणि माझ्यासोबत तू बोलण्याचा काही प्रयत्न सुद्धा याच्यानंतर तू करू नको. मनी फिजेड अनइझिली. मनी हा जो होता तो मूव रेस्टली घेतला, म्हणजे थोडासा त्याने
श्वास घेतला इझिली. राजम टूक हिम असाइड अँड स्मूथ हिम. आणि राजमने त्याच्याकडे बघितले की तो सुस्त झालेला आहे. राजम देन टर्न टू स्वामीनाथन अँड हू वॉज लॉस्ट इन बॉटमलेस मिसरी. राजन मग स्वामीनाथनकडे टर्न केलं, वळण केलं, म्हणजे राजन नंतर स्वामीनाथकडे वळला. आणि हू वॉज लॉस्ट इन बॉटललेस मिसरी, या अथांग दुःखामधून तुम्हाला तुमचं काय हरवलेलं आहे. ही कम्फर्ट अँड फ्लॅटर्ड him by saying that it was the best imitation of a cat and dog that he had ever witnessed in his life. आणि तो खूप कम्फर्टेबल होता आणि फ्लॅटर सुद्धा होता, म्हणजे विचित्र असा चुळबुळ सुद्धा तो करू लागत होता. आणि तो म्हणाला की मी खूप कम्फर्टेबल आहे आणि फ्लॅटर सुद्धा आहे की मला हे जे कॅट आणि डॉगचं जे अनुकरण आम्हाला करायला मिळालं आणि हे आमच्या जीवनातील एक खूप चांगली अशी गोष्ट आहे. He admitted that for a few minutes he wondered whether he was watching a real cat and a dog. आणि त्याने सुद्धा मान्य करून घेतलं की हे खरोखरच की काही वेळ तरी त्यांनी असं मान्य करून घेतलं की खरोखरच आम्ही ही वॉज वॉचिंग रिअली अ डॉग, आणि एक खरोखर असा डॉग आणि कॅटसारखं त्यांनी हे जे रोल आहे तो रोल केलेला आहे. दे वूड गेट प्राइजेस इफ दे डिडंट इन द फेअर्स. आणि त्यासाठी तुम्हाला प्राइजेससुद्धा मिळायला पाहिजे. इफ स्वामीनाथन अँड मनी वूड बी गुड इनफ टू रिपीट द फन ही वूड बी डिलायटेड अँड इवन आस्क हिज फादर टू कम अँड वॉच. आणि त्यामुळे मग तरीही स्वामीनाथन आणि मनी हे खूप चांगले असं त्यांना रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांना खूप यामध्ये मजा वाटली, गंमत वाटली आणि ते खूप आनंदी होते. आणि इव्हन त्यांच्या बाबांनी सुद्धा म्हणजे हिज फादर टू कम अँड वॉच, आणि त्यांच्या बाबांनी सुद्धा ते यायला पाहिजे आणि त्यांनी जो रोल केलेला आहे तो वॉच केलेला पाहिजे. दिस वॉज सुथिंग, म्हणजे हे खूप सुस्त आहे. स्वामीनाथन अँड मनी फेल्ट प्राऊड ऑफ देमसेल्फ. स्वामीनाथन आणि मनी त्यांना स्वतःबद्दल खूप प्राऊड वाटलं. अँड आफ्टर द राऊंड ऑफ इटिंग दॅट फॉलोड दे वेअर परफेक्टली हॅपी. आणि त्यानंतर हा जो त्यांचा रोल झाल्यानंतर त्यांनी इटिंग दॅट फॉलोड अँड दे वेअर परफेक्टली हॅपी. ते खूप आनंदी होते. आणि एक्सेप्ट व्हेन दे थॉट ऑफ द अदर 3 इन द रूम. आणि त्यांनी एक्सेप्ट केलं की आपल्या व्यतिरिक्त या रूममध्ये आणखी 3 जण होते, जे होते सोमू, शंकर आणि राजम. हे 3 आणखी त्यांच्या व्यतिरिक्त 3 जण हे फ्रेंड्स होते. जेव्हा त्यांनी कॅट आणि डॉगचा रोल निभावला तेव्हा त्यांनी डोळे बंद केलेले होते, त्यामुळे त्यांना वाटलं नाही की या रूममध्ये आणखी कोणीतरी असेल बा म्हणून. परंतु त्या रूममध्ये राजम, सोमू आणि शंकर हे 3 जण बसलेले होते. आणि ती रूम डार्क होती, म्हणजे तिथे खूप अंधार होता, त्यामुळे टेबलाखाली काय आणि चेअरखाली काय त्यांना काहीच असं दिसत नव्हतं. अस्पष्टपणा जिकडे तिकडे दिसत होता. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो घेऊया. तर हार्डवर्ड्स आहे. स्टंट मीन्स स्तब्ध, स्क्रॅम्बल्ड मीन अव्यवस्थित, इम्पेल्ड मीन्स प्रवृत्त, क्युअरिंग मीन्स थरथरणे, स्मूथर मीन्स गुदमरणे, ऑब्स्क्युरिटी मीन्स अस्पष्टपणा, वेहेमेंटली मीन्स जोरदारपणे, कंपनी मीन्स संगती, इमिटेशन मीन्स अनुकरण, फ्लॅटर्ड मीन्स विचित्र किंवा चुडबुड, अँड स्मूथ मीन्स सुस्त. तर क्वेश्चन नंबर सी मधला आन्सर दिस क्वेश्चन, यामधले 3 क्वेश्चन आपले झालेले होते. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे, सोमू अँड कंपनी लाफ्ड, व्हाय डिड दे डू सो. सोमू आणि त्याची जी कंपनी होती, त्याचे जे आणखी मित्र होते ते कशासाठी हसले होते. आणि व्हाय डिड दे डू सो, आणि त्यांनी काय केलं. त्याचा आन्सर आहे सोमू अँड कंपनी
laughed because of the way Mani and Swami had been pretending to be a blind puppy and a blind kitten. तर सोमू आणि त्याची कंपनी त्यांच्यावर हसली होती कारण मनी आणि स्वामी यांनी एक प्रिटेंडिंग मीन्स यांनी ढोंग केलेलं होतं, यांनी रोल केलेला होता एका ब्लाइंड पपी आणि ब्लाइंड किटनचा. म्हणून सोमू आणि त्याची जी कंपनी होती ते हसले होते यांच्यावर. तर हे जे क्वेश्चनचं आन्सर आहे ते परत 3 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन नंबर डी आहे, रीड धीस लाईन्स फ्रॉम द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. म्हणजे इथे स्टोरीमधली लाईन दिलेली आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आहे, त्याचे आपल्याला आन्सर राईट डाऊन करायचे. फर्स्ट आहे सेंटेन्स, मनी रिमेन स्टन फॉर अ मोमेंट अँड देन स्क्रॅम्बल्ड टू हिज फीट. मनी थोडा वेळ स्तब्ध उभा राहिला आणि त्याचे जे पाय होते ते अव्यवस्थित होते. तर ही जी लाईन आहे ती स्टोरीमधली आहे आणि या लाईनवर आधारित काही क्वेश्चन विचारले आहे. फर्स्ट आहे व्हेअर वॉज मनी, म्हणजे मनी कोठे आहे. त्याचा आन्सर आहे मनी वॉज इन राजम्स हाऊस इन हिज रूम. तर मनी हा राजमच्या घरामध्ये आहे आणि त्याच्या रूममध्ये आहे राजमच्या. सेकंड बी नंबरचा क्वेश्चन विचारला आहे व्हाय वॉज ही स्टन. त्यांनी हा जो व्हाय वॉज ही स्टन म्हणजे तो स्तब्ध का उभा राहिला, बिकॉज ही वॉज स्टन बिकॉज इन्स्टेड ऑफ बिटिंग राजम ही हॅड बीन बिटिंग हिज एनिमी सोमू. आणि तो थोडा वेळ उभा राहिला कारण की त्याचा जो शत्रू होता सोमू त्याच्या पायाला काय केलं होतं, त्यांनी चावलेलं होतं, बायटिंग केलेलं होतं, म्हणून तो स्तब्ध उभा राहिला. सी नंबरचा क्वेश्चन आहे व्हाय डीड ही हॅव टू स्क्रॅम्बल टू हिज फीट. आणि त्याचे जे पाय होते ते अव्यवस्थित का बरं होते. त्याचा आन्सर आहे ही हॅड टू स्क्रॅम्बल टू हिज फीट बिकॉज ही हॅड बीन प्रिटेंडिंग टू बी अ ब्लाइंड पपी. कारण त्यांनी जे ढोंग केलेला होता, रोल केलेला तो एका ब्लाइंड पपीचा केलेला होता, त्यामुळे त्याचे जे पाय होते ते काय होते, अव्यवस्थित होते. सो टुडेज पिरियड इज ओव्हर.